नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण मस्त मेथीचे थेपले म्हणा, धपाटे म्हणा, चिले म्हणा, असं काहीतरी प्रत्येकाचे नावं वेगवेगळे असतात. तर आपण धपाटे बनवून घेऊया किंवा थालीपीठ बनवून घेऊया. चला, त्यासाठी लागणारं साहित्य बघा. आपल्याला 4-5 हे मसाल्याचं साहित्य आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं. याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं. एक कच्चा कांदा चिरायचा. आणि त्यासाठी आपल्याला पीठ बघा, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, मक्याचं पीठ, असे आपल्याकडे जे पीठ उपलब्ध आहे ते थोडं थोडं घेऊन घ्यायचं. आणि छान मेथी चिरून धुवून आणि त्यामध्ये हे सर्व पीठ टाकून घ्यायचं. नंतर आपण जो मसाला वाटलेला आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. थोडंसं पचनासाठी, हलकं होण्यासाठी थोडंसं ओवा टाकून घ्यायचा. चिरलेला कच्चा कांदा टाकून घ्यायचा. कच्चा कांदा टाकल्यामुळे ना त्याला छान चव येते. आणि असं आपण जे वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आणि एक असा जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही, आपल्याला कॉटनच्या कपड्यावर थापता येईल अशा प्रकारे एक डव त्याचा बनवून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे डव बनवून घ्यायचा. आणि आपण याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. कोणी दह्यासोबत खातं, कोणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत खातं किंवा कोणी सॉससोबत खातं, ज्याची त्याची आवड. तर चटणीसाठी बघा, मी शेंगदाणे घेतले, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण. चवीपुरतं मीठ घालून बारीक चटणी वाटून घ्यायची, ओली चटणी. आणि कॉटनचा कपडा घेऊन आपण असे थालीपीठ हे थापून घ्यायचे. छान चवदार खमंग असे लागतात. कोणी कोणी नुसते गव्हाच्या पिठामध्ये चपातीसारखे पण लाटून करतात, पण ते फार छान म्हणजे छान लागतात ते पण जरा कोरडे कोरडे होतात. पण हे कसे आपण सॉससोबत कोरडी पण खाऊ शकतो, त्यामुळे याचे घास अडकत नाही. बघा, अशा प्रकारे थापून घ्यायचा. आणि हा कॉटनचा कपडा दोघी हाताने उचलून तव्यावर असं आपलं थालीपीठ टाकून घ्यायचं. आणि त्याच्या चव बाजूंनी असं कालथीने तेल सोडून द्यायचं. छान खमंग कुरकुरीत असे आपले थालीपीठ तयार होतात. आणि याच्यामध्ये आपण सर्व पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे ते हलके फुलके पण लागतात, त्यामुळे पचायला पण जास्त जड नाही जात. बघा, अशा प्रकारे आपला असा खमंग